अध्या मला स्किन केअर प्रोडक्ट आणि मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे आहेत, पण मला माझ्या त्वचेचा प्रकारच माहिती नाही आहे. अशा खूप साऱ्या कमेंट मला येतात की अध्या त्वचेचा प्रकार म्हणजे स्किन टाईप कसा ओळखायचं ते सांग. फ्रेंड्स, जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकारच माहिती नसेल की तुमची स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, नॉर्मल आहे की कॉम्बिनेशन आहे, तर फ्रेंड्स आपल्याला नक्की मेकअपचे प्रोडक्ट, स्किन केअरचे प्रोडक्ट कोणते घ्यावे हे अजिबात समजणार नाही. स्किनचा टाईप किंवा त्वचेचा प्रकार माहिती नसल्यामुळे आपण मेकअपचे प्रोडक्ट, स्किन केअरचे प्रोडक्ट चुकीचे वापरतो. त्यामुळे एकतर ते आपल्याला सूट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला बघायला मिळतात. सपोज फ्रेंड्स, तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप माहिती नाही आहे. अज्यूम करून चाला तुमची स्किन ऑइली आहे आणि तुम्ही स्किन केअरसाठी ड्राय स्किनचे प्रोडक्ट वापरले. आता ड्राय स्किनचे जे प्रोडक्ट असतात ते ऑइल बेस्ड प्रोडक्ट असतात, ड्राय स्किनला जास्त प्रमाणात हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी. आता जर तुम्ही ऑइली स्किनवर स्किन केअरसाठी ड्राय स्किनचे प्रोडक्ट वापरले तर ऑइली स्किनवर अजून तेल जमा होऊन त्यावर धूळ माती चिकटणार आणि ती आपल्या पोर्समध्ये जाणार. त्यामुळे आपल्याला ॲक्ने पिंपल होऊ शकतात. तसंच फ्रेंड्स ड्राय स्किनचं आहे. ड्राय स्किनसाठी जर तुम्ही स्किन केअर करण्यासाठी ऑइली स्किनचे प्रोडक्ट वापरले तर फ्रेंड्स त्याचा ड्राय स्किनला काडी मात्र फरक पडणार नाही, काहीच फायदा होणार नाही. तसंच फ्रेंड्स मेकअपच्या बाबतीतसुद्धा आहे. ड्राय स्किनवर जर तुम्ही ऑइल फ्री म्हणजेच ऑइली स्किनचा फाउंडेशन वापरलात तर ड्राय स्किनवर फाउंडेशनचे पॅचेस दिसायला लागतात, कारण ड्राय स्किन अजून ड्राय होते. आणि फ्रेंड्स, जर तुमची ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किनवर तुम्ही ड्राय स्किनचा फाउंडेशन वापरलात म्हणजे हायड्रेटिंग फाउंडेशन वापरलात तर ऑइली स्किनवर जास्त प्रमाणात ऑइल तयार होऊन तुमचा मेकअप आहे, तुमचा जो बेस मेकअप आहे, फाउंडेशन आहे, तो काला पडतो. ठीक आहे. त्यामुळे फ्रेंड्स मेकअप करण्यासाठी मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे असतील, स्किन केअर करण्यासाठी स्किन केअर प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज मी तुम्हाला त्वचेचा प्रकार म्हणजे स्किन टाईप कसं ओळखायचं ते सांगणार आहे. तर फ्रेंड्स लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात, पण चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण फ्रेंड्स मी मेकअप, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल आणि ब्युटी या संदर्भात व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली, हेल्पफुल वाटली तर नक्कीच व्हिडिओला पण लाईक करा. तर चला जास्त गप्पा न मारता लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, त्वचेचे 4 प्रकार असतात. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला त्वचेचे कोणकोणते प्रकार असतात आणि त्वचेचे प्रकार म्हणजे काय ते सांगेल आणि त्यानंतर फ्रेंड्स त्वचेचे प्रकार कसा ओळखायचा ते सांगेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी त्वचा आहे ती म्हणजेच ऑइली स्किन. फ्रेंड्स, आपल्या प्रत्येकाच्या त्वचेतून सीबम नावाचं नॅचरल ऑइल म्हणजे नैसर्गिक तेल बाहेर पडत असतं आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी, आपल्या स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी किंवा वातावरणापासून, हवामानापासून संरक्षण करण्यासाठी. आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्या त्वचेवरचे जे पोर्स असतात, जे छिद्र असतात ते मोठे असतात. त्यामुळे ऑइली स्किनवर जास्त प्रमाणात सीबम म्हणजेच नैसर्गिक तेल बाहेर पडत असतं. त्यामुळे ऑइली स्किन नेहमीच चमकत असते. ज्यांची ऑइली स्किन आहे ते नेहमी भरपूर वर्ष चिरतरुण आणि यंग दिसतात, कारण ऑइली स्किनवर लवकर रिंकल्स किंवा फाईन लाईन किंवा सुरकुत्या येत नाही. पण ऑइली स्किनचा एक अपवाद असा आहे, ऑइली स्किनवर जे पोर्स असतात ते मोठे असतात. त्यामुळे एक्स्ट्राचं सीबम जेव्हा बाहेर पडतं, आता या एक्स्ट्राच्या नैसर्गिक तेलावर किंवा नॅचरल ऑइलवर जास्त प्रमाणात धूळ, माती, पोल्युशन चिकटतं आणि ही धूळ, माती, पोल्युशन त्या पोर्समध्ये जाते. त्यामुळे यांना ॲक्ने पिंपल्ससुद्धा खूप होतात. त्यामुळे ऑइली जी स्किन आहे ती नेहमी साफ ठेवावी लागते. तर फ्रेंड्स ही आहे ऑइली स्किन. आता आपण त्वचेचा दुसरा टाईप बघूयात, कॉम्बिनेशन स्किन. चेहऱ्याचा एक विशेष भाग असतो त्याला टी झोन असं म्हणतात. आता हा टी झोन कपाळापासून अनवटीपर्यंतचा भाग असतो. ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असते त्यांचा हा जो टी झोन असतो, कपाळापासून अनवटीपर्यंतचा जो भाग असतो तो अतिशय तेलकट असतो आणि बाकीचा जो चेहऱ्याचा भाग असतो जसं की ही गालाची जी एरिया असते आपली ती खूप ड्राय असते. जर फ्रेंड्स तुमचा टी झोन जो आहे तो जर ऑइली असेल आणि बाकीचा भाग जर ड्राय असेल तर समजून जा तुमची जी त्वचा आहे ती कॉम्बिनेशन म्हणजे मिश्र त्वचा आहे. ठीक आहे. आता फ्रेंड्स आपण त्वचेचा तिसरा प्रकार बघूया, तो म्हणजेच नॉर्मल स्किन. ठीक आहे. नॉर्मल स्किन म्हणजे देवानी दिलेली देणगी असं म्हटलं तर चालेल, कारण फ्रेंड्स नॉर्मल स्किनवर ऑइली स्किनचे प्रोडक्ट असतात ते पण सूट होतात आणि ड्राय स्किनचे प्रोडक्ट असतात ते सुद्धा सूट होतात.
नॉर्मल जी स्किन असते ती ऋतूप्रमाणे बदलत असते. जसं की जर हिवाळा आला, पावसाळा आला तर नॉर्मल स्किन थोडी ड्राय होते, तर त्याने ड्राय स्किनचा एखादा मॉइश्चरायझर लावला ना तर ती परत बॅक टू नॉर्मल होते. आणि जर उन्हाळा आला तर नॉर्मल स्किन ही ऑइली होते, त्यामुळे त्यांनी एखादा ऑइल फ्री फेसवॉश वापरला ना तर ती परत बॅक टू नॉर्मल होते. त्यामुळे ऋतूनुसार नॉर्मल स्किन बदलते. माझी स्किन नॉर्मल आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं उन्हाळ्यात, म्हणजे आता उन्हाळा चालू होता तेव्हा मी नेहमी बोलायचे माझी स्किन ऑइली टू नॉर्मल आहे. तर जेव्हा उन्हाळा होता ना त्यामुळे माझी स्किन नॉर्मल आहे तर ती ऑइली व्हायची. आता पावसाळा चालू झाला आहे, हिवाळा चालू झाला की माझी स्किन ड्राय होते. त्यामुळे मी ड्राय स्किनचे पण प्रोडक्ट वापरते आणि ऑइली स्किनचे पण प्रोडक्ट वापरते. ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांच्या स्किनवर जे पोर्स असतात ना ते नसल्याच्या बरोबरच असतात, आणि ज्यांची नॉर्मल स्किन आहे ती खूप मऊ आणि मुलायम असते. त्यामुळे नॉर्मल स्किनवर अजिबात जास्त प्रमाणात ॲक्ने किंवा पिंपल होत नाही. तर ही आहे आपली नॉर्मल स्किन. ठीक आहे. आता त्वचेचा चौथा प्रकार आणि लास्ट प्रकार तो म्हणजेच ड्राय स्किन. आता ड्राय स्किन म्हणजे काय तर फ्रेंड्स, आपल्या प्रत्येकाच्या त्वचेतून सीबम नावाचं नैसर्गिक तेल किंवा नॅचरल ऑइल बाहेर पडत असतं आपल्या स्किनला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करण्यासाठी. आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्या त्वचेतून हा जो सीबम आहे, नॅचरल ऑइल आहे, तो खूप कमी प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या ड्राय स्किन अजिबात मॉइश्चराईज किंवा हायड्रेट होत नाही. त्यामुळे आपल्याला सतत मॉइश्चरायझर लावून बाहेरून ड्राय स्किन मॉइश्चराईज करावी लागते. ठीक आहे. आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी फेसवॉशसुद्धा केला ना की लगेच त्यांच्या जी स्किन आहे ना ती खेचल्यासारखी आणि त्वचेला खाज पण यायला लागते. त्यामुळे आपल्याला बाहेरून आपली स्किन हायड्रेट आणि मॉइश्चराईज करायला लागते. ड्राय स्किनचा एक अपवाद काय आहे माहिती आहे तुम्हाला? ड्राय स्किनवर लवकर रिंकल्स, फाईन लाईन किंवा सुरकुत्या येतात. त्यामुळे ड्राय स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेट किंवा मॉइश्चराईज नाही केलं तर तुम्हाला कमी वयातच तुम्हाला जास्त फाईन लाईन्स, सुरकुत्या किंवा रिंकल्स येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ड्राय स्किनची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, हे होते त्वचेचे 4 प्रकार. आता आपल्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, आपली जी त्वचा आहे, आपली स्किन आहे कोणत्या टाईपची आहे, नॉर्मल आहे, ऑइली आहे, ड्राय आहे की कॉम्बिनेशन आहे, कसं ओळखायचं चला सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुमचा जो पण डेलीचा फेसवॉश असेल, जो पण माइल्ड क्लिन्झर असेल, त्याने छान असा आपला जो फेस आहे तो स्वच्छ धुवून टाकायचा आहे. ठीक आहे. चेहऱ्यावर जेवढी पण धूळ असेल, माती असेल, जेवढं पण सीबम आलं असेल, प्रदूषण असेल, छान असं फेसवॉश लावून 1 मिनटं रब करायचं आणि छान असं स्वच्छ साफ चेहरा धुवून टाकायचा आहे. ठीक आहे. चेहरा धुतल्यानंतर आता आपल्याला 2 तास चेहऱ्याला काहीही न लावता चेहरा 2 तास तसाच ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला चेहऱ्याला कोणता सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, सीरम, टोनर किंवा कोणताच फेशियल ऑइल लावायचं नाही आहे. ठीक आहे. 2 तास तुम्हाला काहीही न लावता चेहरा तसाच ठेवायचा आहे. आता 2 तास झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला चेहरा चेक करायचा आहे. आता चेहरा चेक कसा करायचा, तुम्हाला एक तुमच्या घरात जो पण टिश्यू पेपर असेल तो घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे मी हा मोठा स्क्वेअरमध्ये जो टिश्यू पेपर असतो, ठीक आहे, तो घेतलेला आहे. आणि टिश्यू पेपर तुम्हाला एकदम पातळ घ्यायचा आहे. टिश्यू पेपर नसेल तर ते आपल्या टॉयलेटमध्ये जे रोल असतात ना, तो टिश्यू पेपर घेतला तरी चालेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचा आहे. आता हा जो टिश्यू पेपर आहे तो आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर ठेवायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. पूर्ण चेहऱ्यावर अशा प्रकारे ठेवायचा आहे. आता टिश्यू पेपर चेहऱ्यावर ठेवल्यानंतर तो आपल्याला छान असा चेहऱ्यावर दाबायचा आहे. ठीक आहे. छान असं सॉफ्टली हलक्या हाताने 30 ते 40 सेकंद छान असं दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. टिश्यू पेपर आहे तो चेहऱ्यावर अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 30 ते 40 सेकंद छान असा चेहऱ्यावर तो व्यवस्थित दाबायचा आहे हलक्या हाताने. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता टिश्यू पेपर जो आहे तो माझ्या त्वचेला चिकटला आहे. ठीक आहे. जर फ्रेंड्स टिश्यू पेपर तुमच्या चेहऱ्याला चिकटला असेल, ठीक आहे, एकदम असा तो चिकटून राहतो, जर तुमच्या चेहऱ्याला टिश्यू पेपर चिकटला असेल तर समजून जायचं की तुमची जी त्वचा आहे ती ऑइली आहे. ठीक आहे. आणि जर चिकटलेला टिश्यू पेपर तुम्ही चेहऱ्यावरून काढलात तर टिश्यू पेपरवर तेलाचे पॅचेस दिसतात. म्हणजे तुम्ही जर
फरशीवर तेल पडला असेल आणि तुम्ही त्याच्यावर कपडा टाकला किंवा टिश्यू पेपर लावला तर टिश्यू पेपर पूर्ण जो तेल आहे तो खेचून घेतो आणि असा पॅचेस तयार होतो. तसंच चेहऱ्यावर जेव्हा आपण टिश्यू पेपर लावतो तेव्हा टिश्यू पेपर चेहऱ्यावरचा तेल खेचून घेऊन त्या टिश्यू पेपरवर मोठे मोठे पॅचेस येतात. ठीक आहे, मोठे मोठे असे चट्टे येतात. तर समजून जायचं की तुमचा जो चेहरा आहे तो ऑइली आहे. तुमची जी स्किन चा टाईप आहे, स्किन टाईप आहे, त्वचेचा प्रकार आहे तो ऑइली आहे. ठीक आहे. जर टिश्यू पेपर तुमच्या टी झोनला चिकटला असेल, म्हणजे हा जो टी झोन आहे इथे चिकटला असेल आणि चेहऱ्याच्या बाकीच्या भागावर टिश्यू पेपर अजिबात चिकटला नसेल किंवा फडफडत असेल तर समजून जायचं की तुमची जी त्वचा आहे ती मिश्र म्हणजे कॉम्बिनेशन त्वचा आहे. म्हणजे तुमच्या त्वचेचा प्रकार हा कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. जर फ्रेंड्स तुमच्या चेहऱ्यावर टिश्यू पेपर अजिबात चिकटला नसेल आणि टिश्यू पेपर असा ठेवला, कितीही दाबला आणि तो जर असा खाली पडत असेल तर समजून जायचं तुमची जी त्वचा आहे ती ड्राय त्वचा आहे. आणि त्वचेवर जर तुम्ही टिश्यू पेपर दाबून मस्त असा प्रेस केला असेल ना, काढला असेल आणि त्या टिश्यू पेपरवर अजिबात तेलाचे जे पॅचेस आहेत, चट्टे आहेत किंवा डाग आहेत अजिबात आले नसतील तर समजून जायचं तुमची जी त्वचा आहे ती ड्राय आहे. म्हणजे तुमच्या त्वचेचा प्रकार स्किन टाईप हा ड्राय आहे. ठीक आहे. जर फ्रेंड्स तुम्ही छान असा चेहऱ्यावर टिश्यू पेपर प्रेस केला असेल आणि टिश्यू पेपर काढल्यानंतर टिश्यू पेपरवर कुठे कुठे तेलाचे थेंब असतील, कुठे कुठे तेलाचे डाग असतील, कुठे कुठे तेलाचे पॅचेस असतील तर समजून जायचं तुमच्या त्वचेचा प्रकार नॉर्मल आहे. कारण प्रत्येकाच्या त्वचेतून सीबम नावाचं जे नॅचरल ऑइल असतं, नैसर्गिक तेल असतं ते येत असतं. ठीक आहे, बाहेर पडत असतं. त्यामुळे ज्यांची नॉर्मल स्किन असते त्यांच्या चेहऱ्यामधून पण थोड्या प्रमाणात तेल बाहेर पडत असतं. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर लावता टिश्यू पेपर आणि टिश्यू पेपरवर कुठे कुठे हलके हलके तेलाचे डाग असतील तर समजून जायचं तुमची जी त्वचा आहे ती नॉर्मल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टिश्यू पेपरने आपली त्वचा चेक करायची आहे आणि आपल्या त्वचेचा प्रकार ओळखायचा आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तुम्हाला त्वचेचा प्रकार म्हणजे काय, कोणत्या कोणत्या प्रकारची आपली त्वचा असते आणि त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा, ईच अँड एव्हरीथिंग व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर फ्रेंड्स अशा प्रकारे टिश्यू पेपरच्या हेल्पने आपल्याला आपल्या चेहऱ्याचा म्हणजेच त्वचेचा प्रकार ओळखायचा असतो. फ्रेंड्स जाता जाता मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची टिप इथे द्यायची आहे आणि त्या टिपमुळे मला वाटतं तुम्हाला खूप हेल्प होईल. फ्रेंड्स जर तुम्हाला तुमच्या स्कॅल्पचा प्रकार माहिती नसेल किंवा स्कॅल्प तुमचा कोणत्या प्रकारचा आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, नॉर्मल आहे की कॉम्बिनेशन आहे, हे जर माहिती नसेल आणि ते ओळखायचं असेल तर ते कसं ओळखायचं चला सांगते. जर फ्रेंड्स तुमची त्वचा ऑइली असेल तर समजून जा तुमचा जो स्कॅल्प आहे किंवा तुमचा जो टाळू, आपण मराठीमध्ये स्कॅल्पला टाळू म्हणतो, तर तो जो स्कॅल्प आहे तो ऑइली असेल. ठीक आहे. जर फ्रेंड्स तुमचा चेहरा ड्राय असेल, तुमची स्किन जी आहे जर ती ड्राय असेल तर समजून जा तुमचा जो स्कॅल्प आहे तो ड्राय असेल. जर फ्रेंड्स तुमचा चेहरा नॉर्मल असेल तर समजून जा तुमचा जो स्कॅल्प आहे तो नॉर्मल असेल. आणि जर तुमचा चेहरा सेन्सिटिव्ह असेल तर समजून जा तुमचा जो स्कॅल्प आहे तो सुद्धा सेन्सिटिव्ह असेल. फ्रेंड्स लक्षात ठेवा तुमच्या चेहऱ्याच्या स्किन टाईपनुसार तुमचा स्कॅल्प असतो. कारण आपली जी चेहऱ्याची जी स्किन असते त्याला लागूनच आपला स्कॅल्प असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या स्किन टाईपनुसार किंवा त्वचेच्या प्रकारानुसार आपला जो स्कॅल्प आहे तो असतो. त्यामुळे जसं आपण त्वचेला म्हणजे आपल्या स्किनला, आपल्या चेहऱ्याला जे प्रोडक्ट वापरतो, म्हणजे आपली स्किन ड्राय असेल तर आपण ड्राय स्किनसाठी प्रोडक्ट वापरतो, जर आपली स्किन ऑइली असेल तर आपण ऑइली स्किनचे प्रोडक्ट वापरतो. तसंच आपल्या स्कॅल्पचं आहे. जर आपला स्कॅल्प ऑइली असेल तर आपल्याला ऑइल फ्री जी शॅम्पू कंडिशनर असतो तो वापरायचा असतो. जर आपला स्कॅल्प ड्राय असेल तर आपल्याला ऑइल बेस्ड शॅम्पू किंवा कंडिशनर वापरायचे असतात. म्हणजे आपल्या जसं आपण स्किन टाईपनुसार प्रोडक्ट वापरतो तसंच आपल्याला स्कॅल्प टाईपनुसारच प्रोडक्ट वापरायचे असतात. तर आय होप तुम्हाला ही जी टिप आहे ती आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा.
त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना पण थँक्यू म्हणू. सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे आदित्य पलसकर, वैष्णवी सावंत, सुप्रिया जाधव, मुद्रा पाटील, सानिया मराठे, सानिका मलसाने आणि नम्रता. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव. फ्रेंड्स, असेच सपोर्ट करत राहा. आणि आता तुम्हाला बाहेर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर पाऊस पडतो बाहेर. आणि आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.